मुंडेवाडी या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा तिसरा दिवस। सर्वप्रथम अखिल कोट ब्रह्मांड नायक परमपिता परमेश्वर यांच्या चरणी मी नतमस्तक होतो। आज प्रवचन श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले श्रोते सज्जन मायबाप यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो। अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा भगवंताच्या कृपेनं आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं माझ्याकडे आली। प्रवचन म्हणल्याच्या नंतर सेवेसाठी काहीतरी ज्ञानेश्वरी मधली एखादी आपल्याला ओवी घ्यावी लागते। आपण ही एक ओवी घेणार आहोत। मग ब्रह्मग्रंथी स्थिरावणे सोहम भावाच्या बाह्य परसोने परमात्मा लिंगा गावोने मिठी पडे। याच्यामध्ये भगवंतासोबत आपली मिठी केव्हा पडेल याविषयीच मी थोडस बोलणार आहे। कारण या ओवीमधले पहिलेचे जे काही शब्द आहेत ज्ञानेश्वर माऊलीने टाकलेले कळणं कठीण आहे। फक्त भगवंतासोबत आपली मिठी केव्हा पडेल, कारण दीन कुणाला म्हणतात? ज्यांना भगवंताचं दर्शन झालं नाही तो दीन आहे। गरीब कोण आहे? ज्याला भगवंताचं दर्शन झालं नाही, भगवंताची कृपा त्याच्यावर झाली नाही, तो गरीब आहे। आणि ज्याला भगवंताचं दर्शन होतं त्याच्याकडे सुद्धा यश, श्री आणि ऐश्वर्य भगवान परमात्मा देत असतो। मग आपल्याला प्रश्न पडतो की भगवंतासोबत मिठी केव्हा पडते? आता मिठी पडणं म्हणजे बघा, आईची आणि लेकराची मिठी कशी पडते, केव्हा पडते? दिवसभर आई जर शेताकडे गेली आणि लेकरू घरी दिवसभर आईची वाट पाहत। मला आठवतं मी असं ह्या लेकरांनी लहान असताना आमची आई शेताकडे गेल्याच्या नंतर आम्ही अर्ध्या वाटेत जाऊन वाटेकडे पाहत बसायचं। आता तुमची लेकरं तुमची वाट पाहत बसतात की नाही मला माहिती नाही, तुमच्या गावात आपल्या गावात कसं होतंय, पण मला आठवतं आणि वाट पाहत बसायचं आणि आमची शर्यत लागायची, आता येणारी माझीच माय असणार आहे। आणि नेमकं काय व्हायचं, ती दुसऱ्याचीच माय निघायची। त्याच्यामुळे शर्यत लागायची आमची आणि डोक्यावर वैरणीचा भारा घेऊन माय आलेली दिसल्याच्या नंतर इतकी जोऱ्यात पळायची आमची रेस लागायची की जोऱ्यात पळत जाऊन आणि आमच्यामध्ये स्पर्धा लागायची कोण अगोदर मायला जाऊन धरते। आणि पळत पळत जाऊन मायच्या पायाला मिठी मारायची। आम्ही ज्या गतीनं पळायला लागलो, पळत असताना रस्त्यानं एखाद्या पायाला ठेस लागून भुईला पडलं तरी कळायचं नाही। आणि आम्ही पडतो हे लक्षात आल्याच्या नंतर माय सुद्धा आमच्यासाठी धावून यायची। ती मिठी माय लेकराची चुकामुक झाल्याच्या नंतर, एक दोन दिवसाच्या नंतर भेट झाल्याच्या नंतर होणारी जी मिठी आहे तशी मिठी भगवंतासोबत आपली केव्हा पडेल?
आणि तुम्हाला सांगतो, ऐश्वर्याने युक्त भगवंताचं दर्शन होणं काही अवघड नाही, पण माधुर्याने युक्त भगवंताचं दर्शन होणं फार महत्वाचं आहे. कारण तो अनंत शक्तीचा भांडार आहे भगवान परमात्मा. आपल्याला माधुर्याने युक्त भगवंताचं दर्शन पाहिजे आणि मिठी पडली पाहिजे. भगवंताने आपल्याला मिठी मारली, कवळ्यांमध्ये धरून असं दाबून धरलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर जप करावं लागेल. काय करावं लागेल? जप करावं लागेल. आता जप म्हणजे काय हो? जप म्हणजे जपणे, त्याच्यानंतर सांभाळणे, सांभाळण्यालाही जप म्हणतो. रक्षण करणे आणि सुरक्षित ठेवणे. बघा, जप आपण बघा, एखादी मौल्यवान वस्तू असेल तर काय सांगतो लेकराला आपण, माझ्या जीवाचं तण जप बर का. जीवाचं तण जपणे, जीवाचं तण जपणे म्हणजे काय? आपणाला आपला जेवढा जीव प्रिय आहे, आपल्याला स्वतःचा जीव जेवढा प्रिय आहे तेवढं त्या वस्तूला जपणं, त्याला म्हणायचं जप. आणि जप म्हणजे ईश्वराचं रूप किंवा भगवंताचा प्रणव आपल्या अंतःकरणामध्ये जपणं. आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम केव्हा होईल निर्माण? तर भगवंताचं आपण ज्यावेळेस नामाचं चिंतन करतो, नामस्मरण करतो. आता आपण आपल्या आईची वाट पाहताना, आता माझी आई येते, माझी माई येते, आता माझी माई येते, ही आतुरता आपल्या मनामध्ये लागली आणि समोर दिसता क्षणी प्रेम उफाळून येतं आपल्या अंतःकरणातून. लेकरू समोर दिसल्या आपल्या अंतःकरणातून प्रेम उफाळून येतं. अगदी त्या पद्धतीनं भगवंताविषयी आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये प्रेम जागृत होण्यासाठी जप केला पाहिजे. बर, जप केल्यामुळे होतंय काय? जप का करावा? नाही केलं तर काय होतं? तर जप केल्यामुळं पापक्षलन होतं. पापम पा करोती. आपण आयुष्यामध्ये कितीही जरी पाप घडलेला असेल तरी ते नसतं. बरं, मी आता उदाहरण सांगून मी त्याच्या खोलामध्ये जात नाही. शास्त्रामध्ये अनेक महाराज लोक तुम्हाला सांगतात, वाल्याकोळ्याचं उदाहरण उघड आहे सर्वांना. भगवंताच्या नामाचा जप केला आणि बोलीला वाल्मिकी, ज्या पद्धतीनं वाल्मिकीनं रामायणामध्ये लिहिला होता अगदी त्या पद्धतीनं भगवंताला वागावं लागलं. म्हणून भगवंताला आकळायचं असेल, संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. त्याला आकळता येतं. मग हे भगवंताला आकळण्याची ताकद कशामध्ये? जपामध्ये. आता किती जणांची उद्धार झाली मी त्या खोलामध्ये जात नाही, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्ही गेल्या किती वर्षापासून चालू आहे महाराज आपल्या सत्य? 25 वर्षापासून. 25 सत्तर 250 आतापर्यंत 250 महाराजांचं तुम्ही आतापर्यंत श्रवण केलं. अधूनमधून बरेचशा दुसऱ्याही महाराजांचं श्रवण केलं, सर्वांनी सांगितले. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे जप केल्यामुळं पाप नाही सोडत. बरं, खरंच आपण पापी आहोत का? आपल्या हातून पाप घडतं का? संसार कसा आहे? खोटा आहे. व्यापार कसा आहे? खोटा आहे. आता समजा मी कपड्याचं दुकान टाकलं आणि मला हे कपडा 50 रुपये मीटर मिळाला आहे. नांदेडून आणला किंवा आणखी कुठून तरी सोलापूरून आणला आणि गिरायकाला सांगितलं की माऊली इमानदारीनं 50 रुपये मला मिळालेला आहे, मी 70 रुपये 80 रुपये तुम्हाला मीटर द्यायला म्हणलं तर तुम्ही घेणार का? तुम्ही घेणार का? मी तर घेत नाही. मग काय म्हणणार? मग 48 रुपयाला लावतोस का सांग म्हणणार. मग ते दुकानदार काय म्हणते? इमानदारीनं 100 रुपये मीटर पडला म्हणते. मग आपला भरोसा बसतो, मग 10 रुपये कमी करून लावला न तुम्हाला म्हणून 90 रुपये लावायला म्हणलं की आपल्याला मन बसतं, गिराईक होतं.
म्हणजे मी हे का सांगायला लागलो की आम्हाला व्यापार करायचा असेल, उद्योग करायचा असेल तर खोटं बोलावंच नाही. कारण खोटा मिथ्य संसार आहे. या संसारामध्ये सुद्धा खोटं बोलावं लागतं, दिवस नाही गेल्यापासून दिवस मावळेपर्यंत. आणि आपल्याकडून कळत न कळत पाप होतच असतं. किती नाही करणं म्हणलं तरी होत असतं. आज मी तुमच्या गावामध्ये आलो, येत असताना माझ्या गाडीच्या टायरच्या खाली किती जीव मेले मला माहिती नाही. मग पुण्य करायला आलो, पण पाप घडतच. मग असं कळत न कळत घडणारं जे पाप आहे ते सुद्धा पापम पा करोती म्हणून सांगितलं आहे. म्हणजे काही शिल्लकच उरत नाही. फक्त संध्याकाळी दिवा लावायचा देवाला आणि 2 मिनिट 5 मिनिट बसायचे देवासमोर. घरी किंवा देवात मंदिरामध्ये आला, मंदिराला दिवा लावा आणि बसा. एक 10 मिनिट बसा, 5 मिनिट बसा, शांत ध्यानस्थ बसा आणि तुम्हाला जो वाटतो तो मंत्र जप करा. कोणी राम राम म्हणा, कोणी रामकृष्ण हरी म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, दत्त दत्त काय म्हणून वाटतं. लई वाढवलं नाही, 10 मिनिट. आणि हे आपण हा जप केला भगवंताच्या नामाचा की पाप नाहीसं होतं. पापम पा करोती, पाप नाहीसं होतं, नाश होतं. त्याच्यानंतर इष्टदेवतेची कृपा होती. आता इष्टदेवता म्हणजे तुम्ही ज्या देवतेला बसता. काही जण देवीला बसतील, कोणी दुर्गा देवीला बसतील, कोणी अंबाबाईला बसतील, कोणी पार्वती मातेची आराधना करतील, कोणी हनुमंतरायाची करतील, कोणी श्रीकृष्णाची करतील, कोणी रुक्मिणी मातेची करतील. कोणत्याही देवतेची तुम्ही म्हणजे त्या देवतेचा मंत्र जप करा, त्या देवतेची आपल्यावर कृपा होतेच आणि आतापर्यंत झालेलीच आहे. आणि त्याच्यानंतर इष्टकामनेची सिद्धी प्राप्त होते. बघा आता इष्टकामना, आता कोणाला लेकरं पाहिजे, लग्न झालं, मेडिकलचे रिपोर्ट नॉर्मल आहे, पण संतती शिशुविहार घरामध्ये नाही. काय आपण देवासमोर बसून म्हणा, तुम्ही जप करून बघा, तुळशी पुढे दिवा लावून तुम्ही तुमचं संकट मांडून बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये मांडून बघा. कारण प्रत्येक वास्तू ही तथास्तु म्हणत असते. म्हणून ज्या घरामध्ये जे विचार असतील त्याच पद्धतीने त्या घरामध्ये घडतं. ज्या घरामध्ये रोज भांडणं होतात त्या घरामध्ये भांडणं मारामारच होत राहणार, शिवी सराप आहे तेच राहणार. आणि ज्या घरामध्ये हे करावं ते करावं, हे करू नये ते करू नये, हे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, या पद्धतीनं जी घरामध्ये आपण बोलू त्या पद्धतीनं आपल्याला इथं तर त्या वास्तू तथास्तूच्या लहरी ज्या आहेत त्या जास्त तीव्रता जास्त असते मंदिरामध्ये. घरात तेवढे तर मंदिरामध्ये जास्त असणारच. आणि तुम्ही जे काही इच्छा ते तुम्हाला प्राप्त होतं, जे इच्छा केली ते प्राप्त होतं. आणि तसं तर न मागता देव देतो. आपल्याला आवश्यक असेल तर न मागता जो देतो तो देव, मागायची गरज नाही. पण तुम्ही जर मागितला तरी तो भगवान परमात्मा आपल्याला देतो. म्हणून इष्टकामनेची सिद्धी. आता समजा तुम्हाला वाचसिद्धी पाहिजे, बोललेलं खरं व्हायला पाहिजे, लय नाही, तुम्ही 1 कोटी नाम जप करून बघा. 1 कोटी तुमची वाचसिद्धी होती की नाही बघा. बोललेला शब्द त्याच पद्धतीने होणार, व्हावाच लागतो. आणि त्याच्यानंतर अनिष्टाचा निसरा, जे वाईट आहे अमंगळ आहे त्याचा नाश होतो. आणि म्हणून नाम जपा म्हणजे ज्यांनी खाणारे पिणारे जे लोक आहेत ना, त्यांनी तर म्हणतो माळ नाही घालून गळ्यामध्ये घातली तरी चालेल, पण त्यांनी नाम जप करू द्या, वासनाच होत नाही, तिकडे जातच नाही, जाऊ देत नाही. आणि त्याच्या अनिष्टाचा निसरा, वाईटाकडे जातच नाही माणूस, अनिष्टाचा निसरा होतो. आणि त्याच्यानंतर रोग निवारण, कसलाही रोग असू द्या, रोग शिल्लकच राहत नाही. पण आता समजा असह्य रोग झाला असेल, असाध्य रोग झाला असेल आणि दवाखान्यात बी जाऊन उपयोग होत नसेल,
त्या रोगाला आता हे रामनाम उपयोग होईल की नाही सांगता येत नाही, पण रामनामाचा जर जप आपल्याकडे असेल तर तुम्हाला सांगतो रोग आपल्या घरामध्येच फिरकत नाही. रोग घरामध्ये फिरकत नाही, शरीरामध्ये येत नाही, आणि आला तरी टिकत नाही, आला तरी तो टिकत नाही. म्हणून हे भगवंताच्या नामामध्ये हे ताकद आहे. आणि एवढ्या गोष्टीचा फायदा आपल्याला होतो. पहिलं पाप क्षलन होतं, पाप नाहीच होतं. इष्ट देवतेची कृपा होते आपल्यावर, इष्ट कामनेची सिद्धी होते. आणि म्हणजे ज्या अष्टमहासिद्धी आहेत त्या सर्व सिद्धी आपल्याला प्राप्त होतात. अनिष्टाचा निसरा होतो आणि त्याच्यानंतर रोग निवारण होतं. मग एवढे जर फायदे जर नामाचे असतील तर जप कशा पद्धतीनं करावा, जप करताना बैठक कोणती असावी. तुम्हाला सांगतो, नाम घेण्यासाठी बैठकीचं बंधन नाही, बैठकीचं बंधन नाही. झोपूनही नाम घेता येते, उभा टाकून, बसून, चालताना, फिरताना, दळताना, कांडताना, एवढंच नाही तर भांडताना सुद्धा. एक माय म्हणली, महाराज नाम जप करत करत भांडाव कसं सांगा बरं. मी म्हणलं, तुला भांडायला जायचं आहे का भांडायला आल्यावरच म्हणालीस कोणी आपल्याला. कोणी जर भांडायला आलं, गळ्यातली माळ करायची, राम 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 म्हणत बसायचं. बोलते 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 निघून जाते, काहीच करणार तुम्हाला सांगतो. आणि तिनं बोलली, एक बोलली म्हणून दुसरं तुम्ही पदर खर्चून जर बोलायला सुरू केलं की नाही, बायाचं आधी लेकरायचं भांडण राहते, त्या बायामध्ये येते, बायाचं गड्यामध्ये येते, गड्यामधून कोर्टाचं. बघा, एवढं लेकरायचं भांडण तिथपर्यंत जाते. आणि माळ घेऊन तुम्ही जप करीत बसा, काय माहितीच्या नादाला लागून काहीच उपयोग नाही, त्यांनी तिथे वापस जाते. वाचलं की नाही भांडण. एका महिना म्हणले, महाराज सून भांडाली तर कसं करावं, घरातच भांडण असतं तर कसं करावं, सूनच भांडाली तर कसं करावं. काही नाही, माळ घ्यायची आणि बोल माय तूच म्हणायचं, आणि राम 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 उगं बसा. ती नाही म्हणते हिच्या विनादाला लागून काही उपयोग नाही, म्हणते आपल्या आपलं कामाला लागते. शेजारी भांडायला येऊ द्या, कोणी बी येऊ द्या, त्यानं आपला पण आपल्या आपल्या कामाला जातं. म्हणून जप करण्यासाठी बैठकीची काही गरज नाही. वट्यावर बसून करा, घरात बसून करा, दारात बसून करा, अंगणात बसून करा, कुठेही बसून करा. कुट्टाळक्या करण्यापेक्षा तर बरं आहे की नाही. एखाद्याची कुट्टाळकी करायची, ह्याला असं करावं लागतं रे, त्याचं असं बघावं लागतं, हिला असं करावं लागतं, हिनं अशी केली, तिनं तसं केलं, असं म्हणत बसण्यापेक्षा उगं राम 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 म्हणत बसलं तर चांगलं आहे की नाही. म्हणून बैठकीची गरज नाही. आणि त्याच्यानंतर हे जपाचे प्रकार जे आहेत ते 3 प्रकारचे जप आहेत. पहिला आहे वाचिक जप. पहिल्या सुरू मोठ्यानं म्हणायचं, दुसऱ्याला ऐकू गेलं पाहिजे. हे माईक लावण्याची गरज सप्तेमध्ये काय आहे, वरला भोंगा न लावता जमत नाही का, सप्ताह केला तर जमतो. पण हे रामनामाचं जे अमृतच आहे ना, ह्या पूर्ण शिवारावर पडलं पाहिजे, कारण रोग निवारण होतं. आणि हे जीवजंतू जे आहेत ते आपल्या शिवारात आले नाही पाहिजे, आपल्या गावात नाही आले पाहिजे, आपल्या घरात नाही आले पाहिजे. आणि मग वाचिक जो आहे तो वाचिक जप म्हणजे दुसऱ्याला ऐकू गेला पाहिजे. मी आमच्या पोरांना सुद्धा अभ्यास करताना सांगतो, एखादी व्याख्या पाठ करायची आहे, कविता पाठ करायची आहे. आता तू एकटीच आहेस म्हणून तुला सांगतो, तू कितवीला हां, तिसरीला लहान, तू 5. पहिला सुरू मोठ्यानं म्हणायचं, घरातल्या सर्वांना ऐकू गेलं पाहिजे, नाही शेजाऱ्याला सुद्धा ऐकू गेलं पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा नाम जप करताना मोठ्यानं करायचं. याला म्हणतात वैखरी. वैखरीतून जप करणं. आणि वैखरीतून ज्यावेळेस मोठ्यानं जप करतो त्यावेळेस तो मध्यमामध्ये गेला पाहिजे. वैखरीमधून मध्यमामध्ये.
नंतर ना जप करताना काय करायचं, म्हणजे ओठ आणि जीभ हल्ली पाहिजे. मग आता आपण जप करत असताना आपणालाच ऐकू आला पाहिजे, आपणालाच ऐकूया, इतरांना नाही. त्याला मध्यमा म्हणतात. आणि तुम्ही पाठांतर केलेलं जे आहे ते आता जे तुम्ही वाचलेलं आहे, मोठ्यानं म्हणलेलं आहे, ते आता ओठ आणि जीभच हल्ली पाहिजे. आणि तसं म्हणायचं. किती वेळ म्हणायचं, त्याच्याकडे न पाहता म्हणता आलं पाहिजे, न पाहता लिहिता आलं पाहिजे इथंपर्यंत. आणि आपण त्या ओठ आणि जीभ हलत असताना आपण दुसऱ्याचं ऐकू आलं तरी आपला जप चालू असला पाहिजे. ही अवस्था निर्माण झाली, ती मध्यमा अवस्था. आणि ह्या पद्धतीने आपण जप केला की तो मध्यमामधून पश्चंतीमध्ये जातो. आणि पश्चंती म्हणजे काय, आता जीभ हलवायची नाही, ओठ हलवायचा नाही, ओठ बंद आहे, जीभ बंद आहे, तरी नाम चालू आहे. तुमच्यासाठी पुस्तकातला जी कविता आहे ती आता मनातल्या मनात म्हणता आली पाहिजे. समजा जॉनी जॉनी यस पप्पा, तर मनातल्या मनात म्हणता आलं पाहिजे. ये रे रे पावसा, मनातल्या मनात म्हणता आलं पाहिजे. आपली जी काही कविता असेल, जे काही पाठ करायला, जे काही इंग्रजीचा शब्द आहे, डी फॉर डॉग, जे काही असेल ते आता जीभ ओठ न हलवता आपल्याला म्हणता आलं पाहिजे. आणि या पद्धतीने आपण जप केल्याच्या नंतर तो परावालीमध्ये जातो, म्हणजे तो हृदयामधून शरीरभर पसरतो. आणि एकदा का हा नाम जप शरीरभर पसरला की मग आता तो झोपीतही चालू होतो. झोपीत काही जण म्हणतात बघा, आता तुम्ही आम्ही झोपीमध्ये बरगळतो, शेतात कोणीतरी कापूनच न्याले म्हणून आपल्याला स्वप्न पडतं, कुणाला तर कोणीतरी भांडायला आले म्हणून आपल्याला स्वप्न पडतं झोपीमध्ये, किंवा आपण कुणाला तर भांडायला गेलो असं स्वप्नामध्ये येतं. पण ते स्वप्नामध्ये सुद्धा जप चालू असला पाहिजे. आता तोंडानं म्हणायची गरज नाही. एकदा का नाम परावानीमध्ये गेलं म्हणजे शरीरभर पसरलं की आता मुखानं म्हणायची गरज नाही. आणि जसं चुलीवर ठेवलेलं दूध उतू होते ना, तशा पद्धतीनं नाम जे आहे शरीरातून उतू येतं आपल्या अंगामध्ये. आणि इतका आनंद भरतो माणसाला, मग देहीच या विधेय अवस्था निर्माण होते माणसाला. आणि आनंद निर्भय डुलत असो जो प्रमाण आहे, मग माणूस एवढा डुलायला लागतो, एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो की सांगूच नका. बघा ह्या काही लेकर तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये, एखादी त्यांना पाठ झाला शब्द की नाचतच येते. आता आमचे काही विद्यार्थी पाठ करा म्हणून सांगितलं, पळतच येतात, पाठ झालं, सर 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 पाठ झालं, पाठ झालं, मला विचारा. आनंद होतो. ही तुरीय अवस्था आहे, नामाची तुरीय अवस्था. आणि ही दररोज आपल्याला आली पाहिजे. विधेय अवस्था निर्माण झाली पाहिजे दररोज, किमान 5 मिनिट तरी, 10 मिनिट तरी. कितीही दुःख असू द्या, कितीही संकट असू द्या, त्या संकटाची मजाल नाही तुम्हाला त्या बाधा करण्याची. ते संकट तुमच्यावर बाधा करूच शकत नाही. पण ही अवस्था म्हणजे जसं दूध चुलीवर उतू येते की नाही, त्या पद्धतीनं नाम अंगातून शरीरातून उतू आलं पाहिजे. आणि ही अवस्था निर्माण झाली की तुम्ही ज्या ठिकाणी बसता, ज्या ठिकाणी हात लावता, ज्या ठिकाणी पाऊल ठेवाल, त्या ठिकाणी सुद्धा तो जप कानाला ऐकू येतो. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलू लागल्या, आहे ना प्रमाण माहिती आहे. आता ती घटना सांगण्यामध्ये मी वेळ घालत नाही तुमचं. पण कबीरदास जनाबाईची ख्याती ऐकून पंढरपूरला गेले आणि तिथं लागलं होतं भांडण गौरी यासाठी. मग कबीरदासांनी म्हणले की ही संधी आहे आता. त्याने सांगितलं की मी गौऱ्या अलग करून देतो. गौऱ्या अलग करून देतो म्हणल्याच्या नंतर कबीरदासांनी काय केलं, गौरी घ्यायची कानाला लावायची. ज्या गौरीमधून विठ्ठल आवाज आलाय ती गौरी बाजूला ठेवायची, ज्याच्यातून येत नाही ती बाजूला ठेवायची. अलग करून दाखव. तुकाराम महाराजांचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. जिजाबाई तुकाराम महाराजाला हुडकीत जात असताना
तीन वाटा जर फुटल्या तर कोण्या दिशेने गेला तुकाराम महाराज माहीत कळायचं नाही. हे या साधू संतांचं नाम जे आहे हे शरीरामधून फुटलेलं होतं. त्यांना मुखाने नाम घ्यायची गरज नव्हती. आणि म्हणून संत ज्या ठिकाणी बसतात ती जागा पवित्र का होते? कारणच ते आहे. ते संत जिथं बसतात तिथं मंदिर बनतं. कारण काय? तेच आहे, ती जागा पवित्र होते. आणि त्या ठिकाणी जो कोणी पापी जाईल त्याचं पाप क्षलन होतं. नामामध्ये ताकद आहे. म्हणून हा वाचिक जप जो आहे तो वाचिक जप सुरुवातीला करायचा. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे उपांश जप. आता उपांश जप म्हणजे मनातल्या मनात, ओठ जीभ न हलवता तो आपणालाच ऐकू आला पाहिजे. आणि तिसरा आहे मानसिक. मग वाचिक, उपांश आणि मानसिक या तीन जपापैकी उपांश नावाचा जो जप आहे तो सर्वात जास्त पुण्यदायी आहे. म्हणजे जास्त मोठ्यानंही नाही, जास्त मनातही नाही, पण हळूहळू आपल्यालाच ऐकू येईल अशा भाषेमध्ये जप करणं. आणि ही जप आपण जपलं, अंतःकरणामध्ये आपल्या जपलं नाम, की हळूहळू ते जे नाम आहे म्हणजे म्हणजे वैखरीमधून मध्यमामध्ये म्हणजे कंठामध्ये, कंठातून पश्यंती म्हणजे हृदयामध्ये, आणि पश्यंती म्हणून परावाणी म्हणजे भगवंताची वाणी. आणि ज्या दिवशी आपलं नाम परावाणीमध्ये जातं त्यावेळेस आपणाला सुद्धा वाचासिद्धी प्राप्त होते. मग त्याच्यासाठी संन्यासी असो, संसारिक असो, कोणीही असो. उगा आपल्याला वाटतंय की ते संन्यासालाच हे साध्य आहे काय? की नाही, संसारिकाला सुद्धा साध्य आहे. संसारिकाला सुद्धा साध्य होतं. तुम्हाला होतं, मला होतं, कुणालाही होतं. अहो, घरात बसून लेकरांना अभ्यास केल्याच्या नंतर, पेपर बरोबर सोडवल्याच्या नंतर मार्क कटवण्याचा अधिकार कुणाला बी नाही, कुणालाही नाही. आणि नामजप केल्याच्या नंतर भगवान परमात्मा दुष्टांनाही आशीर्वाद देतो. दिलाय की नाही? रावणाला दिला की नाही आशीर्वाद? कंसाला दिला की नाही? कुंभकर्णाला दिला की नाही? सर्वांना दिला. कोणी असो, सज्जन असो, दुर्जन, उच्च नीच त्याला काही देणं गेलं. रावणाला जेव्हा अमरत्वाचा आशीर्वाद दिला, हिरण्यकश्यपूला दिला, तेव्हा देव लोक घाबरते. म्हणजे असल्या राक्षसांना म्हणले तुम्ही वर द्यायला लागला. पण त्यानं केलंय ना, जप आराधना केली ना. म्हणून कोणीही करा. अहो, मी सांगतो, सर मारतात म्हणून जरी लेकरांना अभ्यास केला ना तरी पाठ होता वाचल्याच्या नंतर. मनात नसतानाही नामजप केला उगो देवाच्या भीतीपुटी बी तरी उद्धार होता. आणखी काय पाहिजे? तरी उद्धार होतो. स्वरूप बदलतं आणि अविनाशी भक्त बनता येतं, भक्तमान्य भक्त बनता येतं. देवाला आवडणारी भक्ती आपणाला करता येते. आपणाला आवडणारी करून उपयोग नाही. समजेजण काय करतात, आपणाला आवडेल तशी भक्ती करतात. ती भगवंताला मान्य आहे की नाही माहिती नाही, पण भगवंताला जी प्रिय आहे ती भक्ती केली पाहिजे. आणि कलियुगामध्ये भक्ती जर करायची असेल तर नाम. आणि हे नाम कलीची सत्ता चालू देत नाही. कलीची सत्ता चालू देत नाही. कलीला घरातच येऊ देत नाही नाम. नामधारकाकडे कली येतच नाही. पण तुम्हाला सांगतो, ही कली घरात आली तर विषय वासनेनं बुद्धी भ्रष्ट करते. आणि विषय वासनेनं बुद्धी भ्रष्ट झाली की कलीची सत्ता सुरू. आणि ज्याच्या मुखामध्ये नामाची तलवार आहे त्या ठिकाणी कली येत नाही. त्या आणि कलीनं सांगितलं परीक्षित राजाला की जो कोणी भगवंताची भक्ती करेल त्याचा होईल तेवढा मी छळच करीन, छळ करीन म्हणलं. आणि छळ करून बी आटपला नाही, मला शरण आला नाही तर त्याचं नाव सोडून दे. म्हणून नामधारकाचा सुरुवातीला छळ होतो, त्रास होतो. म्हणून बघा, संत जे त्यांना तरुण्यामध्ये त्रास झाला, उतार वयामध्ये भरभराट झाली,
महत्व वाढलं आणि मृत्यूनंतर भरभराट. आणि ज्यांची तारुण्यामध्ये भरभराट असते, उतार वयात बेकिंमत होते आणि मृत्यूनंतर काही बी शिल्लक राहत नाही, तो संतच नाही. म्हणून वीर जाणीजे रणी आणि संत जाणीजे मरणी. त्याला मृत्यू कसा आला, त्याच्यावर संतत्व आहे. आणि मृत्यूनंतर त्याची भरभराट झाली पाहिजे. डोळ्याच्या देखत मंदिर होणं, त्याचं स्वतःचं डोळ्याच्या समोर आरती होणं योग्य नाही. तर काही जणांच्या व्हायला लागल्यात, पण ते योग्य नाही. मृत्यूच्या नंतर आरत्या झाल्या पाहिजे, मृत्यूच्या नंतर मंदिर झालं पाहिजे त्यांचं. आणि भरभराट जे ते मृत्यूनंतर डोळ्यासमोर आरती, जे जे कारण डोळ्यासमोर लोकांनी हे बेखूबच आहे, नालायकच आहे म्हणलं पाहिजे, येडच आहे म्हणलं पाहिजे. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे हा उपांश नावाचा प्रकारचा जप जो आहे तो अतिशय पुण्यकारक आहे. आणि आपण देवासारखी केव्हा हो, म्हणजे देव आणि आपण एकच केव्हा हो, एकम मनम एकम बुद्धी एकम दृष्टी एकम सृष्टी केव्हा होईल. म्हणजे देव आणि आपण ह्याच्यामध्ये भेद केव्हा होणार, हा भेद कधी नष्ट होईल. तो देव आणि आपण मनुष्य हा भेद नष्ट झाला पाहिजे. आणि हा भेद जो आहे तो केव्हा जप होईल, तर त्याच्यासाठी निश्चितता असायला पाहिजे. म्हणजे निश्चितता असली पाहिजे, समाधान असलं पाहिजे. आता आमच्याकडे काही येतात भक्त, त्यांचा ना गुरुवर विश्वास ना देवावर विश्वासच नाही आणि समाधान नाही. समाधान पाहिजे. काही मिळालं तरी समाधान नाही, प्राप्त झालं तरी समाधान. आणि ज्यांच्यामध्ये समाधान नाही, अस्थिर आहे, मनानं अस्थिर आहे, शरीरानं अस्थिर आहे. मी गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलं, कुठेही जात असताना हे शरीराला फिरू दिलं पाहिजे. कारण शरीराला फिरावंच लागतं, त्याच्याशिवाय उदरनिर्वाह चालत नाही. पण कुठेही जरी फिरलो तर आपलं मन जे आहे ते देवाच्या ठिकाणीच पाहिजे, कुठेही जा. आणि तुम्ही जर ह्या देहाला आणि मनाला दोघालाही घेऊन फिरलो तर पूर्ण खटाटोप व्यर्थ जातो. एक आठवला म्हणून प्रसंग सांगतो, जुन्या काळातली गोष्ट आहे, गेल्या वर्षी सांगितलं की नाही मला माहिती नाही. एक बाई मोठ्या पहाटे उठली दळण दळायला, गाणे म्हणून दळण दळलं, पण ते जात्याचे दोन्ही पाळू फिरू लागले. तिचं लक्षच तिकडे गेलं नाही. उजुडजेपर्यंत दळी महाराज. सकाळी तिच्या नवऱ्यानं बाका झालं म्हणलं असेल का, सकाळी बघितला तर उजळल्यावर तिनं बघायला तर काय खाली पीठच नाही, संधी जेवारीच. खटाटोप व्यर्थ गेली की नाही. मग हे खटाटोप व्यर्थ आपले जाऊ नये यासाठी आपलं मन भगवंताच्या ठिकाणी पाहिजे. मग भगवंताच्या ठिकाणीच का करावं, तर मन आणि बुद्धीचा स्वामी भगवान परमात्मा आहे. मन आणि बुद्धीचा स्वामी भगवान परमात्मा आहे. आणि हे त्याचाही त्याला देऊन टाकून द्यायचं, मन आणि बुद्धी देवाला देऊन टाकून द्यायची, मग आपलं काहीच उरत नाही. मग हे त्याला अर्पण करायचं. आणि त्याच्यानंतर समाधान, निश्चितता, समाधान आणि शुद्ध श्रद्धा आणि विश्वास, ह्या 4 गोष्टी पाहिजे. आज ना उद्या होईल. विश्वास पाहिजे. आणि विश्वास जर नसेल, निश्चितता नाही, समाधान नाही आणि शुद्ध श्रद्धा नाही, मग आपण देवासारखे नाही, राक्षसासारखे. मग आपण काय, कुणासारखे, राक्षसासारखे. राक्षस कधीही समाधान नसतात, निश्चितता नसते, त्याच्यानंतर श्रद्धा नसते आणि विश्वास नसतो, अविश्वासी असतात, कुणावरच विश्वास करत नाही. पण देवाकडे काय काय, हे 4 गुण देवाकडे, भगवंताकडे निश्चित आहे, समाधान आहे, श्रद्धा आणि विश्वास. एकम मनम एकम बुद्धी एकम दृष्टी एकम सृष्टी. भगवान परमात्मा जो पाहतो तोच आपण पाहतो. भगवंत जे करतात तेच करणं. आणि भगवान परमात्मा ज्या पद्धतीनं चालतात त्या पद्धतीनंच चालतात. आणि एकम मनम एकम दृष्टी एकम सृष्टी ही जर असेल, घरामध्ये सुद्धा संसारात बघा, नवरा बायकोची
एकम दृष्टी, एकम कृती असेल, एकाकृती असेल, एकम चाल असेल, रस्त्याने नवरा बायको चालत असताना एक समान गतीने चालत असतील, त्यांचा संसार चांगला आहे. घरात बघा तुम्ही त्यांच्याजवळ. रस्त्याने चालत असताना पती पत्नी तिनं पुढे ह्यानं मागे, ह्याचा पाय पुढे ह्याचा हात मागे, असं जर असेल, तिनं पुढे ह्यानं मागे किंवा ह्यानं पुढे त्यानं मागे, तिनं काय बोलायला माहिती नाही, ह्यानं काय बोलायला माहिती नाही, ह्यानं काय करायला तिला माहिती नाही, तिनं काय करायला ह्याला माहिती नाही, त्या घरामध्ये काहीच नाही. त्या घरात कसलं वातावरण आहे बघा. जो एकम चाल, पती पत्नी रस्त्याने निघाल्याची दोघांची चाल एकसारखी असली पाहिजे. मिलिटरीमधले सारखी एकदाच दोघांचा पाय पुढे गेला की दोघांचा एकदाच पुढे गेला पाहिजे, हात पुढे गेला की दोघांचा एकदाच गेला पाहिजे. ते घर चाल. एकम दृष्टी, दोघांनी मिळून एकच पाहिलं पाहिजे. एकम सृष्टी, दोघांची रचना एकच असली पाहिजे. हिनं एक म्हणाला, तिनं एक म्हणाला नाही, विसंगती आहे. म्हणून देवा तू मी व्हावे की देवा तू मी व्हावे. एकूण एकाच्या माघारी जरी एखाद्यानं विचारलं तर दोघांचं बोलणं एकच आलं पाहिजे. एकूण एकाच्या माघारी सुद्धा पती पत्नीला बोललं कोणी दुसऱ्यांनी आणि ह्याने दिलेलं उत्तर दोघांचं एकच आलं पाहिजे. त्याच घराची उन्नती चांगली आहे. म्हणून भगवंतासारखं आपणाला जर बनायचं असेल, नाही भगवंतच आपण बनायचं असेल, तर एकम दृष्टी, एकम सृष्टी, एकम चाल असली पाहिजे. आणि देवानं जे खाल्लं तेच खाल्लं पाहिजे. देवाने जे पिलं तेच आपण पिलं पाहिजे. मग आम्ही काय करतो? खाऊन येते खाणं, पिऊन येते पिणं, वागून येते वागणं, बोलून येते बोलणं. मग देव पण आपल्यामध्ये असलं तरी टिकत नाही. कारण तो जीवात्मा म्हणजे आपल्या शरीरात असलेला जीवात्मा आणि तो परमात्मा अभेद आहे, दोन्ही एकच आहे. कारण परमात्म्याला डोळ्यानं पाहता येत नाही, जीवालाही आपल्या उघड्या डोळ्यानं पाहता येत नाही. त्याच्यानंतर स्वतःच्या मर्जीने येणारा भगवान परमात्मा आहे. जीव सुद्धा आपल्या शरीरामध्ये येणारा स्वतःच्या मर्जीने येतो, स्वतःच्या मर्जीने जातो, म्हणून स्वतःच्या मर्जीने चालतो तो परमात्मा. मग हा जीवात्मा आणि परमात्मा दोन्ही एकच आहेत. म्हणून तो आपल्यामध्ये अंश रूपानं आहे. मग त्याचंच आपण यंत्र म्हणून आपल्या संसारामध्ये कार्य करायला पाहिजे. म्हणून देवा तू मी व्हावे की मी तू व्हावे. आणि रोज भक्तानं देवाकडे प्रार्थना काय करावं की देवा तुझं एक दिव्य यंत्र म्हणून मला बनवून काम करून घे माझ्याकडून. एक दिव्य यंत्र भगवंताचं म्हणून, भगवंताची आज्ञा ऐकूनच काम कर. खरा संन्यासी कोण? जो देवाचं ऐकून काम करतो तो संन्यासी. लेकरं बाळ नाही तो संन्यासी नाही. देवाचं ऐकून जो चालतो तो संन्यासी. महाराज देव आम्हाला बोललेला ऐकूची ना कसं करावं महाराज म्हणतात. देव बोललेला ऐकू येत नाही, बरोबर आहे. पण आपल्या अंतरात्म्यामध्ये जो परमात्मा आहे ना तो बोलतो, तुमच्याशी बोलतो. तुम्ही बघा कधी प्रयोग करून. तुम्ही घरामध्ये तुमच्या तुळशी समोर संकट मांडून बसा. मी देवळात या म्हणत नाही, कोण्या बंधुबाईबाकडे जावा म्हणून म्हणत नाही. घरामध्ये दारात तुमच्याशी तुळस आहे, तिच्या समोर बसा आणि संकट मांडा. कुणाला विचारायला जायची गरज नाही. तुमच्या अंतरात्मा तुमचा तुम्हाला बोलायला लागतो, नाही हेच बरोबर आहे, हेच करायला पाहिजे. ती भगवंताची वाणी आहे, लक्षात घ्या. आणि ही भगवंताची वाणी, हा अंतरात्मा तो आवाज ऐकून जो करतो ना त्याचं काही म्हणजे कोणी बिघाडू शकत नाही. म्हणून साधनेची निश्चितता, समाधान, श्रद्धा, विश्वास ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. आणि मी, माझं आणि मला एवढं टाकून दिलं पाहिजे. एवढंच होईना, एवढंच अवघड आहे. काय टाकून द्यायचं? मी, माझं आणि मला एवढं टाकून द्यायचं. त्याला फेकूनच द्यायचं. नाही देवा तू, देवा तुझं आणि तुला. मग हा मग काय खावं प्यावं कुसं राहावं मग घरामध्ये. उदरनिर्वाहासाठी जेवढं लागते तेवढं आपल्या पोटाला लागते तेवढं. उगाच 7 पिढ्याचं लेबी कमवून ठेवून येईल. हो का? तुम्हाला सांगतो, आपण सुपुत्र कुणाला म्हणावं ज्याला काही कमवून, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण,
म्हणजे आपण जर समजा अतिरिक्त धन कमवलं तर त्याच्यामध्ये विघ्न आहे, त्याच्यामध्ये विघ्न आहे. आणि पुत्र सुपुत्र असेल तर धन कमवायची गरज नाही, आणि पुत्र कुपुत्र असेल तर धन कमवून व्यर्थ आहे. बाप पुढे बैनामे करत जातोय, पोरग पाठीमागं बैनामे करून देते ते. म्हणून पाठीमागं कमवून ठेवायची गरज नाही, आणि पाठीमागं जर आपण ठेवलं तर उपयोग होत नाही. म्हणून उदरनिर्वाहासाठी आपल्यासाठी जेवढं लागतं तेवढंच करणं, त्याच्यापेक्षा जास्त न करणं. आणि हे करायला म्हणजे म्हणून सांगायचं तात्पर्य म्हणजे मी, माझं आणि मला हे टाकून दिलं पाहिजे. मग आपणाला ज्ञान केव्हा होईल, आपण ज्ञानी केव्हा बनू. आपण आपली देहबुद्धी गेली पाहिजे, आपली देहाची बुद्धी गेली पाहिजे, आणि भगवंताची बुद्धी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. मग आता देहबुद्धीचा नाश केव्हा होईल. आता आपणाला बघा 10 मिनिट बसणं सुद्धा कधी कधी कठीण जातं, 15 मिनिट बसणं सुद्धा कधी कधी कठीण जातं. आणि बसल्याच्या नंतर थोड्या वेळात आपल्या शरीराला कुठंतरी कळ लागते. ही सुद्धा देहबुद्धीच आहे. आम्ही हा हात आमचा म्हणतो, हे पाय आम्ही आमचा म्हणतो, हे शरीर आम्ही आमचं म्हणतो, पण आपलं आहे का. आपलं आहे, आपलं नाही. हे कुणाच आहे. ह्या आपला देह कुणाचा आहे. पंचतत्वाचा आहे. ह्या किड्यामुंग्याचा आहे, तिथं जाणारच आहे. आता मला सांग, 100 वर्षाखाली तुम्ही होतात का. आपण होतो का 100 वर्षाखाली. नाही. आणखी एक 50 वर्षाच्या नंतर राहणार आहोत का. नाही. मग आधी नव्हतो, नंतर नाही, वर्तमानात आता हा. काय खरं आहे. आता हा, आणखी थोड्या वेळानं काय खरं आहे. काहीच खरं नाही. म्हणजे आपण नसल्यातच जमावत. म्हणून ही आपली देहबुद्धी नष्ट झाली पाहिजे. आणि भगवंताचं नाम नेमकं तेच करतं. तुम्हाला आठवत असेल, आपल्या गंगाखेडला मारुती महाराजांची मूर्ती आहे, मी पाहिली बघा. त्यांच्या पायाला पट्टी बांधलेली आहे. गंगाखेडला आहे बघा मूर्ती मारुती महाराजांची. हां मोतीराम महाराज. त्यांच्या पायामध्ये एक किडा होता म्हणे. त्यांनी जेवण झाल्याच्या नंतर अन्न तिथं टाकायचे आणि पुन्हा मध्येच टाकून पट्टी बांधायची. लोकांना वाटायचं की महाराज तुम्हाला इजा होत नाही का, त्रास होत नाही का. नाम जप करून देहबुद्धीच नष्ट झालेली होती. आणि इथं शरीराला छेद जरी झाला तरी कळत नाही. एक आठवलं म्हणून सांगतो मी. बाबा महाराज सातारकरांची एक शिष्य होती, आणि तिचं ऑपरेशन करायचं होतं. आणि डॉक्टरने सांगितलं की ऑपरेशन करायचं आणि तुम्हाला भुलीचं इंजेक्शन द्यायचं आहे, आणि असं थोडं पालतं झोपा. त्यावेळेस त्या मातेने सांगितलं की मला भुलीचं इंजेक्शन द्यायची गरज नाही, फक्त बाबा महाराजांचं सातारकर महाराजांचं एक तुम्ही भजन लावा, रामकृष्ण हरी, आणि बिंदास्त ऑपरेशन करा. आणि ज्यावेळेस विधेय अवस्था निर्माण होते ना, कान उघडे असून ऐकू येत नाही, डोळे उघडे असून दिसत नाही, ही अवस्था निर्माण होते. तुम्ही बघा करून, हा प्रयोग करून बघा घरामध्ये. नाम जप आपलं ज्यावेळेस त्या अवस्थेला जाऊन पोहोचतं त्यावेळेस कान उघडे असून सुद्धा ऐकू येत नाही. लोक म्हणतात बहिरी झाली काय. डोळे उघडे असून दिसत नाही, मग आंधळी झाली काय. त्या अवस्थेमध्ये दिसत नाही. आणि कुठं पायाला लागलं, हाताला लागलं, अंगाला लागलं तरी कळत, ठेस लागून पडलं तरी लागत नाही. ही अवस्था निर्माण होत असते. म्हणून देहबुद्धीचा नाश करायचा असेल तर ती नामाचा जप केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर एक लक्षात घ्या, आपण कर्मसंगी आहोत. आपणास कर्म करावेच लागतं त्या पृथ्वीवर. कर्म केल्याशिवाय माणसाला किंमत नाही.
कुठलेही कर्म चांगल्या दोषाची न्यूनता करून ज्यानं काम करतो त्यालाच इथली जनता चांगलं म्हणते. आणि दोष ठेवून जर काम केलं तर त्यांना कोणीही चांगलं म्हणत नाही. वेळ चुकून काम केलं कोणीही चांगलं म्हणत नाही. का तुमच्या गावात म्हणतात तुमच्या घरामध्ये 8 वाजता जायचं आणि 10ला स्वयंपाक केली, कोणीतरी तिला चांगलं म्हणते का? आता कशाला केली सतत मान सोयरी गेली ना आता स्वयंपाक करून काय उपयोग आहे? कारण काय, वेळ गेला की त्याच्यात कामामधला रस जो आहे तो काळ शोषून घेतो आणि तुम्ही किती गोड जिलेबी केला असला तरी ती निरस होऊन जाते. त्याच्यात गोडवा राहत नाही. तो गोडवा राहील साखरेचा, पण खाल्ल्याच्या नंतर जो गोडवा असायला पाहिजे तो राहत नाही. म्हणून पृथ्वी मृत्यू लोक आहे आणि कर्म करावीच लागतात या ठिकाणी. आणि कर्म दोषाची न्यूनता करून कर्म आपल्याला करायचे आहेत. म्हणून लक्षात ठेवा, आपणास इथं कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु त्याच्या फळाचा अधिकार नाही. फळाविषयी अधिकार नाही. सुनेनं काम करताना घरामध्ये सासूनं सासऱ्यानं नवऱ्यानं चांगलं म्हणावं म्हणून बी करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, अधिष्ठानाशिवाय कर्म होत नाही. अधिष्ठान पाहिजे. मंदिर बांधायची काय गरज पडली? अधिष्ठान आहे. असं अधिष्ठानाशिवाय कर्म होत नाहीत. म्हणजे पाठीमागं कोणतरी आहे मालक म्हणल्याच्या नंतर कामासाठी आपल्याला जोर येतो त्या पद्धतीनं. म्हणून ज्याला कशाचीच अपेक्षा नाही, अंतर्बाह्य शुद्ध होतो, चतुर होतो, तटस्थ होतो आणि शुद्ध ज्ञानी आणि तटस्थ झाला की परब्रह्माची सायुज्यता अनुभूती येते. सायुज्यता ही जी आहे, सायुज्यता ही म्हणजे भगवंताचं रूप आपल्याला येणं. मग आपलं रूप आता काळं गोरं कसलंही असू द्या, पण भगवंता समान आपण म्हणणं सायुज्यता जी आहे ती येण्यासाठी शुद्ध ज्ञानी आणि तटस्थ असलं पाहिजे. आणि देहबुद्धीचा विसर झाला पाहिजे. आणि देहबुद्धीचा विसर पडला की भगवंताची बुद्धी प्राप्त होते. आणि भगवंताची बुद्धी प्राप्त झाली की आपल्याला सायुज्यता प्राप्त होते. आणि जेव्हा नामधारक भगवंताकडे लहान निरागस मूल होऊन जातो तेव्हा भगवान परमात्मा धावत आपल्याकडे आईप्रमाणे येतो. मग ही भगवंताची साधना जी आहे ती कोण करावं? समाजामध्ये 4 प्रकारची लोक आहेत. पहिला वर्ग आहे श्रीमंत, त्याच्यानंतर दुसरा वर्ग आहे गरीब, अडाणी आणि ज्ञानी विद्वान. असे 4 प्रकारची लोक समाजामध्ये राहतात. आता श्रीमंत आहे पण त्यांचा प्रपंच विफल झाला, वाया गेला. तुम्ही तुमच्या गावातलं अवलोकन करून बघा. तुमच्या गावामध्ये बघा, श्रीमंत होता पंगत कधी घेतला नाही, श्रीमंत होता कधी मंदिरात येऊन पाया पडला नाही, श्रीमंत होता पण कधी साधू संताला कधी घरातलं जे काही धान्य आहे ते सुद्धा दान दिला नाही. आणि श्रीमंताच्या गर्वामध्ये राहिला, त्याचा संसार वाया गेलेला आहे. तुमच्या सोयऱ्या धाऱ्यात सुद्धा बघा, असे मोठमोठे पाटलं कडीचे वाडे होते, आता तिथं भुयार झाल्या. आणि ज्या घरामध्ये लक्ष्मी नांदत होती, लक्ष द्या माझ्याकडे, ज्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी नांदत होती 50 वर्षाखाली, आज त्या घरामध्ये किंकर नांदायला लागले, सरडेने पाली आहे बघा. म्हणून श्रीमंतानं श्रीमंतीचा गर्व केला, भगवंताच्या ठिकाणी मन लावला नाही आणि प्रपंच केला, त्याचा प्रपंच वाया गेला. गरीब होता परंतु त्याला गरिबीचं दुःख होतं, त्यानेही मंदिरात आला नाही, दारू पिऊन लोळत राहिला. गावात सप्ताह चालू आहे, पाहिजे शेतात काम आहे, शेतामध्ये काम आहे आणि बरोबर प्रवचनाच्या टाईममध्ये काम करतात. एका गावामध्ये माझी भागवत कथा होती,
मग एक ओळखीचा होता, त्याला म्हणलं महाराज कथा ऐकायला येत जावं किंवा. त्याला म्हणला महाराज कामच आहे. मी म्हणलं, आणि माझी 8 ते 11 होती बरं का कथा रात्रीला. मी म्हणलं 8 ते 11 म्हणजे अशी तर काय कामं असतात तुम्हाला? नाही दूध काढा. मी म्हणलं 4 वाजता काढता येत, म्हणजे 5-6 वाजता दूध काढता येत नाही का? नाही नाही, युळभर बाता मारीत बसायचं, बरोबर ह्या टाईमला शेताला जायचं. आणि 8 वाजता म्हशी घेऊन बैल घेऊन घरला यायच्या, गाई घेऊन घरला यायच्या. 4 वाजता करता येत नाहीत का काम? सारता येत नाहीत का? सारायचंच नाही. काही बाया म्हणजे सासूला चहा करून देण्याच्या ऐवजी काय करतात म्हणजे लेकर म्हणजे स्वयंपाक करीत बसतात. मी काही बसली हो का? आपण त्यांनी एक कपर चहा करून दिले की ते बाहेर जाऊन बसतात. कपर चहा करून द्यायचा नाही. मी काही बसलो का? इकडे नवऱ्याचं काम करायला, नवऱ्याला डबा करून द्यायला, लेकराचं करायला, असं जमत नाही. मग गरीब असो की श्रीमंत असो, गरिबानं सुद्धा मन आपलं देवाच्या ठिकाणी लावून काम करायला पाहिजे. त्याच्यानंतर अडाणी, त्याला माहीतच नाही देवाच्या ठिकाणी मन लावून काम करावं लागतं, प्रपंच करावा लागतो. त्याच्यामुळे तेही वाया गेला. आणि जो ज्ञानी होता, विद्वान, भली मोठी पगार आहे, त्याने देवाच्या ठिकाणी मन लावला नाही, त्याचा देखील प्रपंच वाया गेलेला आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघा, मी माझ्या मनानं म्हणत नाही. मग गरीब असो, श्रीमंत असो, अडाणी असो, कोणी असू दे, त्यांनी भगवंताच्या ठिकाणी मन लावून प्रपंच करायला पाहिजे. सप्ताह आहे, यथाशक्ती दान, जे काही पट्टी असेल ते नुच खाऊन चालत. तुम्ही देवाच्या नावावर दिलं, काम संपलं. त्याचं काम आहे. आता तुम्ही दिलेलं इथं जे आहे ते प्रसाद आहे. आता ती ज्वारी नाही, तांदूळ नाही, गहू नाही, तो प्रसाद आहे. म्हणून इथं आल्याच्या नंतर हे लाह्या नाहीत. आता तुमच्या घरी दुकानात असताना ते लाह्या येतात. इथं आल्याच्या नंतर काय झालं? ते प्रसाद झाला. आणि ह्या प्रसादावर अधिकार देवाचा आहे. कोणी खाईल, कोणताही जीव इथला खाईल, आपण ते ठरवायचं, आपल्याला अधिकार नाही. मग आपण आपलं काम आहे की आपण गरीब असो, श्रीमंत असो, अडाणी असो, मन भगवंताच्या ठिकाणी लावायचं आणि प्रपंच करायचं. जे श्रीमंत होते त्याने भगवंताच्या ठिकाणी मन लावलं आणि प्रपंच केला, त्यांचा संसार सफल आहे. माझे मायबाप गरीब होते. गरिबी किती होती तुम्हाला सांगतो. लोक हे दुकान आहे की नाही, एवढं घर होतं, एवढंच घर होतं. आणि आम्हाला संध्याकाळी चूल विझवून रस्त्याचे बाज आणून झोपावं लागत होतं. घरात जागाच नव्हता. त्याच्यामुळं संध्याकाळी 5:30 वाजले की आम्हाला घरी जागाच राहत नव्हता. एवढं का स्वयंपाक व्हायचा, जेवण झालं की गोधड घेतलं की मंदिर, झोपायला मंदिरच होतं आम्हाला. शाळा बी मंदिरातच होती माझी, आणि दिवस आणि रात्र मंदिरामध्येच राहत. जेवायला तेवढं घरी जायचं, असं होतं. गरीब होते, परंतु प्रपंच करत असताना देवाच्या ठिकाणी बुद्धी ठेवली, मन ठेवलं. आज तुम्हाला सांगतो, उद्याच्या 8 तारखेला शरद पवारने आमच्या मायबापांचा सत्कार बारामतीमध्ये ठेवला आहे. माझा भाऊ तिथं प्राचार्य आहे. मग गेल्या 12 वर्षापासून पौंशुद्ध प्रथम रविवारी आईवडिलांची मी पूजा करतो. आईवडिलांची पूजा करतो. देवाची करण्याच्या अगोदर 1 दिवस का पण त्यांची पूजा करतो. हळद कुंकू लावून, हार घालून मी पूजा करतो. हे का करायचं? मला एका मातेने विचारलं, महाराज तुम्ही असं का करता? मी म्हणलं, मी लहान असताना माझ्या माईनं मला नटून थटून कुणाला तर दाखवलं असेल. तुम्ही नाही केलं समजा, हे का केलं असं? लेकराला काजळ गण घालून दिस लागू नये म्हणून सुद्धा एक काळा ठिपका लावलाच की नाही लेकराला. आणि किती जरी कसलं जरी लेकरू असलं तर कुणाला तर दाखवलं की नाही, त्याच्याकडे बघितलं की नाही तुम्ही त्या लेकराकडे. मग म्हातारपणी मायबापाकडे काय बघू नये आपण? हां, इथं बसलेले ज्यांचे मायबाप जिवंत आहेत त्यांनी मला उत्तर द्या. जर मायबापाने आपल्याला लहानपणी गंध काजळ घालून जर आपल्याकडे प्रेमाने पाहिलं असेल तर मायबापाकडे आपण का पाहू नये? ते पाहायला पाहिजे. म्हणून सांगायचं तात्पर्य असो, गरीब जे श्रीमंत होते त्यांनी
भगवंताच्या ठिकाणी मन ठेवलं, त्यांचा संसार सफल झाला. गरीब होते पण भगवंताच्या ठिकाणी मन ठेवलं आणि प्रपंच केला, त्यांचा सुद्धा संसार सफल झालेला आहे. गरीब होते, अडाणी होता, त्याला कळत नाही, दिवा कसा लावावा माहिती नाही, पूजा कशी करावी माहिती नाही, नारळ कसं ठेवावं माहिती नाही, देवाला नारळ फोडावं लागते माहिती नाही, देवासमोर साखर ठेवावं लागते माहिती नाही, आणि आपल्या शेतामध्ये झालेलं धान्याचं मदन बाजूला लक्ष्मी काढून ठेवावी लागते हे सुद्धा त्याला माहिती नाही. पण कोणीतरी सांगितलं म्हणून थोडंसं आणून दिला, भगवंतासाठी थोडंसं दान दिला आणि भगवंताच्या ठिकाणी बुद्धी ठेवून प्रपंच केला, त्याचा देखील संसार सफल झालेला आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे कसाही असो, श्रीमंत असो, गरीब असो, अडाणी असो की ज्ञानी असो, कोणी असू द्या, भगवंताच्या ठिकाणी मन लावून संसार करायला पाहिजे. परमार्थ करत असताना संसार करून परमार्थ करा. आणि कुणाला गुरु करायचा असेल तर शक्यतो संन्यासी गुरु करू नका, ज्याने केले त्याने सोडू नका. म्हणजे संसारिकच गुरु करायचा. तुम्हाला संसारिक का गुरु करायचा, हे संसारातल्या जटा त्याला माहिती असतात. एक आठवलं म्हणून सांगतो, एका मातेनं संन्यासी गुरु केला. ते पोरग बी म्हणजे ते नवरा जे होता ती त्यांचा शिष्य, हे पोरगी बी त्यांचा शिष्य. महाराजांना सांगितले म्हणून त्यांनी लग्न केलं. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ते दारू प्यायला सुरू केलं. ही पोरगी जायची महाराजापाशी, महाराज दारूच प्यायलंय बघा. ह्यानं एकदा दोनदा तीनदा सांगून बघितलं, ते ऐकच ना. ऐकण्यास गेलं की एके दिवशी कट्टाळून महाराजांना म्हणला, घाल घे फड्यानं दोन, हान की बाजू म्हणलं दोन धरून झाडून. त्याची काय विषयात बघालीस. आता गुरुची आज्ञा म्हणून त्यानं दारू पिऊन आला म्हणलं की लगेच घेतली की बडवाय सुरू केली. अपमान सण झाला नाही, औषध पिलं लगेच मरून गेलं. लहान लहान लेकरच संसार उघड्यावर आला. आता मला सांगा, हिनं सासू सासरीला जवळ ठेवून घेतली नव्हती, त्याच्यामुळे सासू सासरी बी बघणार. धीरभायाचा तर आधीच काटा काढली होती, त्याच्यामुळे ती बी बघणार गेले. भाऊजाईला माय माय म्हणत होती, बाई बाई म्हणत होती. भाऊजाईच्या हातात घर तिकडला कारभार आला, भाऊ बी बघणार गेला. बायको माझी तू आलीस की बायको पळून झाली मला, पाय तू माझ्या दारातच येऊन. लेकरं लहान लहान शेतावर कामाला गेलं तर कामवाले सुद्धा वाईट नजरेनं पाहायला लागले. म्हणजे शेतात जाऊन लोकांची तर काम करावं तरी अडचण आहे, घरात एकट्यानं राहावं तरी अडचण आहे. बाजत पडलेला नवरा असेल तर त्याची किंमत आलं नाही. तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे की परमार्थ करा, संसार करून करा, संसार सोडून नाही. संसार करा पण जास्त वेळ नाही, 10 मिनिट भगवंताच्या ठिकाणी मन लावायचं. वेळ झालेला आहे, आपण भगवंताचं बहिरंगी दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर आपण सेवेला पूर्णविराम करू. सर्वांनी काय करायचं, डोळे बंद करायचे आणि सुखासनामध्ये बसायचं. आता सुखासनात बसायचं म्हणजे काय करायचं की 10 मिनिट बसल्याच्या नंतर आपल्याला पायाला कळ लागणार नाही अशा अवस्थेमध्ये. मग आता कशी मांडी कशी घातली तरी चालेल, पण एक 10 मिनिटं डोळे बंद करायचे, उघडायचे नाही. कारण ह्या देहाला ढिल्लं सोडून द्यायचं आणि भगवंताचं ह्या नेत्रदृष्टीला, उघड्या दृष्टीला, चर्मदृष्टीला भगवान परमात्मा दिसत नाही. त्याला पाहण्यासाठी डोळेच बंद करावे लागतात आणि डोळे बंद करून त्याला आवाहन केलं की तो समोर येतो. आणि हे का आवाहन करताना देवाला जसं लेकरू आईला करतं ना आवाहन, असा हात वरी करून अगदी त्या पद्धतीने तळतळीनं करायला पाहिजे. प्रेमात अंतःकरणात प्रेम जागृत झालं पाहिजे, कळकळ वाटली पाहिजे भगवंताच्या भेटीविषयी. आणि भगवान परमात्मा समोर प्रगट झाल्याच्या नंतर एक 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 अंग पाहायचं. अगदी मोर मुकुटापासून सुरुवात करून भगवंताचं जे चरण आहे तिथपर्यंत येईपर्यंत आपण एक 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 अंग पाहत जायचं. आणि देह ठेवताना तुम्हाला सांगतो, देह ठेवताना हे एक 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 अवयव बघत 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 येत असताना ज्यावेळेस आपण चरणाचं दर्शन भगवंताचं घ्यायला लागलो त्यावेळेस आपला प्राण तुटला पाहिजे. ते मोक्ष.
मग तोच मनुष्य जो आहे ना या जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून चुकतो, नाहीतर याच्यात अडकतो. आणि मृत्यूपूर्वी शेवटची इच्छा जी आहे ना ती पूर्ण. आणि मृत्यूपूर्वी मन आपलं लेकरामध्ये ठेवायचं नाही, शेतामध्ये ठेवायचं नाही, कोण्या म्हशीमध्ये ठेवायचं नाही, कोण्या वासरामध्ये ठेवायचं नाही, कशातच ठेवायचं नाही. आणि 6 महिने अगोदर आपल्याला कळतात, वाटल्यास पुढच्या वर्षी मी सांगेन ती म्हणजे मृत्यूची लक्षणं 6 महिने अगोदर कळतात बरं का. आणि 1.5 दिवस अगोदर कसं ओळखायचं ती सांगतात. म्हणजे आता ते 6 महिने अगोदरचं सांगायला वेळ जातो. काय नाही, मृत्यूपूर्वी तुम्हाला सांगतो, असं डोळ्यावर हलका दाब द्यायचा आणि समोर फुलं जर दिसत असतील, आपल्याला दिसत नसतील तर 1.5 दिवसावर मृत्यू आहे म्हणून ओळखायचा. कानामध्ये बोट घालायचे आणि पाऊस पडल्यासारखा आवाज येत नसेल तर 1.5 दिवसावर मृत्यू आहे म्हणून ओळखायचं. आपलं नाक आपल्याला दिसत नसेल तर 1.5 दिवसावर मृत्यू आहे म्हणून ओळखायचं. आपली वरसावलीला आपलं डोकं दिसत नसेल तरी 1.5 दिवसावर मृत्यू आहे म्हणून ओळखायचं. आणि ही लक्षणं आपल्याला दिसली की मन कशातच ठेवायचं नाही. तुम्हाला लेकरात ठेवायचं नाही, किती जरी काही असलं, वासरात कोण्या ठेवायचं नाही, लंगडी गाय असली तर तिच्यात ठेवायचं नाही, एखादी मांजर पोसल्यास त्याच्यात जीव अडकते. जड भरतराजाचा जीव कशात अडकला माहिती आहे का? हरणामध्ये अडकला. जड भरतराजा हरणी गरबा गेला. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे हे 1.5 दिवसाच्या अगोदर हे तुम्हाला लक्षण दिसतात हो, तुम्ही बघायचं. आणि रोज उठल्या आपल्याला नाक दिसायला काही नाही बघायचं. कानात असं बोट घालून बघा तुम्ही, पाऊस पडल्यासारखा आवाज येईना गेला की आलंय जवळ म्हणायचं 1.5 दिवसावर. आणि आनंदाने तुम्हाला टळत नाही. उगं माणसं पितात, पळाल्यानं, कुठे गेल्यानं, दवाखान्यात गेल्यानं काही होत नाही. उगं ते पैसे काढून घ्यायलेत बरं का. 3 दिवस ठेवायले, ह्याला पैसे संपले म्हणले की घेऊन जाणार. काही अर्थ नाही तिथं जाऊन. आपल्या मुलाच्या मांडीवर देह ठेवायचा. कल्याणकारी अमृतमय मृत्यू आहे. बघू आपण पुन्हा केव्हा तरी आपण त्याविषयी बोलू. तर आपल्याला भगवंताचं बहिरंगी दर्शन घ्यायचं आहे. सुखासनामध्ये बसा.